मंत्र्यांच्या बंगले आणि खर्चाचे इमले अशी म्हणण्याची वेळ आली आहे, कारण मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। नूतनीकरणाच्या नावावर मंत्र्यांनी पैसे उकळल्याचा आरोप तक्रारदार व्यंकटेश पाटील यांनी केलाय। काय आहे सगळं प्रकरण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। मंत्र्यांच्या बंगल्यांवर तब्बल 30 कोटींचा खर्च। नूतनीकरणाच्या नावावर मंत्र्यांनी पैसे उकळल्याचा आरोप। नूतनीकरणासाठी अनावश्यक खर्च नाहीच, मंत्र्यांचं स्पष्टीकरण। राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांपैकी अनेकांनी शासकीय बंगल्यात वास्तव्याला येण्याआधी बंगल्यांचं नूतनीकरण करून घेतलं होतं। मात्र मागील 5 महिन्यात नूतनीकरणावर तब्बल 30 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 18 मंत्र्यांच्या बंगल्यावर नूतनीकरणाची कामं करण्यात आली। सर्व बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी किमान 35 लाख ते 1.5 कोटींच्या घरात खर्च करण्यात आलाय। याबाबत व्यंकटेश पाटील यांनी बांधकाम विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली। मंत्री नूतनीकरणाच्या नावावर पैसे उकळत असल्याचा आरोप तक्रारदारानं केलाय। माझं तर म्हणणं आहे की ह्या प्रकरणाची जर चौकशी करायचं म्हटलं तर पीडब्ल्यूडीच्या जर अधिकाऱ्यांकडे दिलं तर ह्याची चौकशी होणं शक्य नाही। ते सगळे एकमेकात गुंतलेलेच असणार आहेत। त्यामुळे एखादा IAS अधिकारी नेमून जर ह्याची चौकशी केली तर हे 30 कोटीचं जे प्रकरण समोर आले हे थोडंसं आहे, ह्याच्यापेक्षा खूप मोठा आहे। हे घोटाळा जो आहे खूप मोठा आहे आणि हे खरोखर जर बाहेर आला तर म्हणजे जे काळे कृत्य आहेत ह्या पीडब्ल्यूडीच्या अभियंत्याचे ते इतकं भयानक असणार आहे की डोळे चक्रावून जातील। इतकं भयानक प्रकार आहे हे सगळं। मंत्र्यांच्या बंगल्यांवर फक्त 30% रक्कम खर्च झाली असून उरलेली 70% रक्कम फुगून दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान गेल्या 5 महिन्यात अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर 19,89,000 रुपये खर्च झालाय। सुधीर मुनगंटीवार यांच्या पर्णकुटीमध्ये 1,50,00,000। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर 1,58,00,000। गुलाबराव पाटील यांच्या जेतवन बंगल्यावर 1,15,00,000। दीपक केसरकरांच्या रामटेक बंगल्यावर 75,42,000। तानाजी सावंत यांच्या लोहगड बंगल्यावर 87,46,000। अतुल सावे यांच्या शिवगड बंगल्यावर 1,04,00,000। शंभूराज देसाई यांच्या पावनगड बंगल्यावर 83,24,000। चंद्रकांत पाटील यांच्या सिंहगड बंगल्यावर 52,37,000। राहुल नार्वेकर यांच्या शिवगिरी बंगल्यावर 42 लाख रुपये। विजयकुमार गावित यांच्या चित्रकूट बंगल्यावर 1,54,00,000। उदय सामंत यांच्या मुक्तगिरी बंगल्यावर 1,16,00,000। संदीपान भुमरे यांच्या रत्नसिंधू बंगल्यावर 37,26,000। दिलीप वळसे पाटलांच्या सुवर्णगड बंगल्यावर 73 लाख। अब्दुल सत्तारांच्या पन्हाळगडवर 50 लाख। अदिती तटकरेंच्या प्रतापगडवर 35,99,000 आणि अग्रदूत नंदनवरवर 50,25,000 रुपये खर्च करण्यात आले। यावर मंत्री दीपक केसरकर यांनी मवियाच्या काळातील खर्चाचा तपशील देण्याचं आश्वासन दिलंय, तर मंत्री शंभूराज देसाई यांनी अनावश्यक खर्च केला नसल्याचं म्हटलंय। जे बंगले आहेत हे ब्रिटिश काळीन बंगले आहेत आणि वेळोवेळी त्याला मेंटेनन्स करायला लागतो तरच हे वैभव टिकून राहणार। त्याच्यामुळे असं काही नाही की अनावश्यक खर्च केलेला। हे वैभवशाली राज्य आहे, लहान लहान गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यावरून विनाकारण लोकांचा गैरसमज करायचा हे योग्य नाही। आणि त्याच्यामुळे आम्ही आपल्याला निश्चितपणे महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च केला त्याचा सुद्धा तपशील देईल। जेव्हा आम्हाला निवासस्थानं अलॉट झाली तेव्हा ती निवासस्थानं आपण दुरुस्त करून घेतली। प्रत्येकाने राहायला येण्यापूर्वी कुठल्याही घरामध्ये आपण डागडुजी करतो, फर्निचर खराब झालं असलं तर फर्निचर नवीन करतो, काही डागडुजी रंगरंगोटी करावी लागली तर ते करतो, काही पंखे वगैरे खराब झाले असले तर ते बदलतो। नियमित होणारा हा खर्च आहे। आम्ही मंत्री झाल्यापासून गेल्या 1.5-2 वर्षात झालेला हा खर्च आहे। कुठेही अवाजवी खर्च केलेला नाही। सुस्थितीत आमची निवासस्थानं असावीत यासाठी नियमानुसार केलेला हा खर्च आहे। दीपक केसरकरांनी मवियाच्या काळातील मंत्र्यांकडे बोट दाखवून 30 कोटींच्या खर्चावर पांघरून घातलंय। सरकार बदलत असताना मंत्र्यांच्या बंगल्यांवरून नेहमीच वाद होत असतो, पण हीच सरकार आवाजवी खर्च कमी करून सर्वसामान्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवणार का, हा सवाल कायम राहतोय। व्हिडिओ रिपोर्ट साम TV न्यूज।